तर मित्रांनो आता झाली आहे सकाळ झाल्यावर आम्ही आलो नाश्ता करायला. दादा पण आमच्यासोबत आहे. आमचं हे इथं पूर्ण आमचं जेवण आहे. तर आता किती वाजले? 8 वाजता आम्ही सगळ्यांनी नाश्ता केल्यावर आता भेटते तुम्हाला डायरेक्ट मंदिरात गेलो. रिकाम ठेवलं म्हणजे बसून आता मंदिरात जायचं आहे आणि थोडंसं जास्तच झालं आहे. ते नाश्ता छोटासा होता पण जास्त होता, मस्त होता. आता थोड्या वेळात आम्ही निघतो आता मंदिराकडे. त्या साईडने मंदिर आहे वाटते पाहू काय आता समोर. आता मंदिरात जाऊन भेटू आपल्या मंदिरकडे. ते मंदिराचाच प्लेस या साईडने बाहेर जायचं, बाहेरून तिकडे. तर आता तुम्हाला दाखवतो मी सरळ जाताना. तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे शेगावच्या जस्ट स्टार्टिंग पॉईंटवर. दोघं जण आम्ही 1 2 3 4 जण. आता समोर जाऊन काय होईल, समोर किती मोठी लाईन राहील ते माहीत नाही आम्हाला. आता चेकिंग पण करत असते हो ना. चल चेकिंग होऊन झाली आहे. आता आम्ही चाललो आहे सरळ मोठा रस्ता आहे. त्याच्या समोर आम्हाला ब्लॉक काढण्याची परवानगी नाही हो ना. या साईडनं कोणत्या साईडनं द्यायची अंकल? या चप्पलची तुमच्याकडे स्पेशल. तुम्ही खाली आहे ना म्हणून तुम्ही खाली आहे ना. और है हमने चप्पल निकाली है और आप देखिए इधर ना हर एक स्टेप सिस्टमैटिक से चलता है. पिशवी सो और माहिती आहे का मित्रांनो, आपण शूज म्हणजे सॉक्स पण घालून जाऊ शकतो. चप्पल टाकले ना हे की ना ठेवली आहे तिकडे. एक्झिट आहे लिहून तिथे नाही पाहिजे. अबे चमन मानाचे फोटो काढ. आता झालं आहे. आता झालं नाही समोर पप्पा. माहिती आहे का, आम्ही मुखदर्शन घेत आहे आणि हे त्यांचे समाधीचे दर्शन घेत आहे. मोठी लाईन आहे, खूप मोठी लाईन आहे. आम्ही पहिले काय समाधीचंच घेणार पण जमत नाही हवा तर ते पण घेतो. आता आमची झाली आहे दर्शन झालं आहे. आता बसून आहे आम्ही समोरच्या मंदिराच्या एकदम समोर बसून. तर नाक बसून आहे आम्ही एकदम समोर देवाच्या समोर. असं वाटतं एकदम. ओके आमचं चप्पल आलेलं आहे. आता आम्ही बाहेर आता आठच बसायला. समोर कुठे जाईल माहित नाही. नागझरी बाबा हे गोळ्याला पाहिजे म्हणते कानातले. आता गोळ्याला आहे म्हणते पाहिजे म्हणते आता नाही संध्याकाळी घेतो. संध्याकाळी मित्रांनो जिथं देवाला मारलं होतं उषाच्या गाडीनं त्या प्लेस आहे. आता मी तुम्हाला दाखवते ते प्लेस कोणती आहे. हे जे प्लेस आहे जे गजानन महाराज इथे मारलं होतं. या साईड समोर मंदिर आहे याचं आणि इथे मारलं होतं देवा. मित्रांनो आम्ही आलो होतो जिथे गजानन महाराजला मारलं होतं, म्हणजे उषाच्या गाडीनं मारलं होतं. त्याच्यानंतर आम्ही आता जस्ट तिथून समोर निघालो आणि आता पोचणार आहे. पोचत आहे आपण पुढे जायचं आपल्याला. आता प्रगट स्थळला जायचं. आता आपल्याला पाहू समोर काय आहे. हे प्रगट स्थळ आहे जिथे देव प्रकटले होते. तर जस्ट आम्ही इथे पोचलो. आता चाललो आम्ही समोर. माहीत नाही आता कुठे जाणार आहे. बघत राहा माझं. हे पूर्ण बंकट सजलेलं आहे. म्हणजे जे म्हणजे देवाला सहारा देणारे बंकट सदन असे आहे. तिथे तर तुम्ही पाहालच असाल. मी आता चाललो आहे बाहेर. ते या वडाच्या झाडाच्या खाली आपले म्हणजे जे देव आहे ते पहिल्यांदा दिसले होते सगळ्यांना. जिथे पहिल्यांदा देव बसले होते. आणि आम्ही नागेझरीला पोचलो आहोत. बॅक साईड बघसान तर ते नागेझरीचं जे असं म्हणजे टेम्पल टाईप दिसतं ते नागेझरीचं टेम्पल. आता चाललो त्याच्यानंतर. तर मित्रांनो याची एंट्रन्स तर खतरनाक आहे. मस्त मोठी हे पण आहे. आता आपल्याला जायचं आहे खाली. याची किती पायऱ्या खाली जायचं आहे आता ते नाही माहिती. खूप मोठे पायऱ्या वाटते समथिंग मला. काय आणि इथं वॉटरफॉल काहीतरी आहे वाटते. असं काहीतरी ऐकलं मी. नागेझरीला काय आहे माहिती नाही. तर
भा तुम्ही सगळे व्लॉग पाहता पण सबस्क्राईब नाही करत. पहिले सबस्क्राईब करसान काय? हो मग करत नाही. मस्त फक्त व्लॉग पाहून चालले जाते. आटते. कोण आटतो इतकुशा पायऱ्यात कोण आटते? इथं एक तर घसर जातं. मी काय म्हणता चल स्लिप मारत. मी मरशील. यस तो गाइस हम पीएम कितने 3 बज चुके हैं और हम वापस से उधर आ चुके हैं हमारे जहाँ पे हमारा रेस्ट था. तो भाई अभी तो बहुत थक चुके हैं और सामने क्या होगा तो मेरे अगले व्लॉग में आप देखना. अभी बहुत थक चुका हूँ और मैं सीधा बताऊंगा थोड़ी देर के बाद.